कसा बसला ताई? हा छान बसला. आईचा ब्लाऊज आहे पण तिला गळा जास्त मोठा आवडत नाही म्हणून मी जास्त मोठा नाही. पहिली गोष्ट आईने शोल्डर टू वेस्ट ब्लाऊज घातलाय ती मोठी गोष्ट आहे. आईची खूप आवडला म्हटली आजच आता माझे ब्लाऊज. विचार करा ऍडव्हान्स लेवलचे ब्लाऊज आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की शोल्डर टू वेस्ट मध्ये ना आपल्याला मोंढा आपल्या पद्धतीने कट करता येतो. तिथे जॉईन नाहीये काहीच नाही. आलं लक्षात? त्यात तुम्ही अजून मोंढा अर्धा इंच आतमध्ये घेतला असता ना तर अजूनच छान बसला असता. पण फार सुंदर म्हणजे त्यांच्या वयामानाने चांगला बसलाय त्याला. आणि दुसरी गोष्ट कटोरीत जसं थोडस कसं अनकम्फर्टेबल वाटतं कधी कधी तसं याच्यात नाही वाटत. एकदम हो नाही ठीक आहे. आणि तुमचे सर्वांची आताशी आपले ऍडव्हान्स क्लास चालून अजून एक हप्ता झाला. आताशी एक हप्ता नाही म्हणता यायचं पण छान बसले सगळ्यांचे ब्लाऊज. नाही शोल्डर टू वेस्टची कटिंग सर्वांची बरोबर आहे. फक्त चुकतंय काय माहितीये का थोडस तुम्ही जो खाली शेप देताय ना हे बघा हा जो शेप आहे ना हा थोडासा कमी पडतोय तुमच्याकडनं. इथे हा जो शेप आहे ना हा तुमचा जर व्यवस्थित नाही आला तर ब्लाऊज मध्ये फक्त तुम्हाला जो पफ तयार व्हायचा तो होणार नाही. आलं लक्षात? एवढ्या गोष्टीचा अभ्यास महत्वाचा आहे. इथून बाकीचे माप आहेत. जसं प्रत्येक गोष्टीला काही ना काही भागाचा आपल्याला प्रॅक्टिस लागते बरोबर. पण आता ज्यांनी प्रिन्सेस कट परफेक्ट केलेत ना त्यांना हा भाग द्यायला सोपं वाटतं. थोडस खूप अवघड वाटत नाही. आता इथे आपण फ्रेंच कर्वचा वापर करतो सगळेजण पण फ्रेंच कर्व मध्ये काय होतं एक टिपिकल आकार येतो सर्वांना बरोबर. पण इतर वेळेस जेव्हा आपण हाताची सवय लावतो ना एकदा दोनदा चुकेल. पण काय होईल की तुमचं जे अंतर असतंय टक्स मध्ये बरोबर 2 असेल 3 असेल 4 इंच असेल त्या अंतराप्रमाणे तुम्हाला आकार देता येणार आहे. आणि फ्रेंच कर्व तेवढ्या परत आकार सेमच येईल सर्वांचा. या गोष्टीची काळजी घ्यायची. म्हणजे थोडासा त्रास झाला तरी चालेल पण हाताची सवय लावायची. हाताने जो आकार आपण देतो तो कधी बेटर. हा इथे तुमचं बाकी कटिंग बरोबर आहे. हो सगळ्यांचे चेक केले मी. आणि इथे जे आपण अंतर कट करतो थोडस बघा पाव इंच ते गळ्याच्या वरती नका येऊ. बऱ्याच जणांनी गळ्याच्या वरती घेतलंय. गळ्याच्या वरती नाही गेलं पाहिजे. ते गळ्याच्या तिथे खाली पहिले हुक लावतो ना आपण म्हणजे आपल्या छातीचा भाग आपण एक इमेजिन करायचा हात लावून की आपल्या छातीचा भाग कुठे संपतोय. आलं लक्षात? छातीचा भाग जो छातीचा घेर असतो तो जिथे संपतो तिथे ते आलं पाहिजे म्हणजे तो पप व्यवस्थित क्लिअर होईल. वरती गळायला जर गेलं ना तर ती ते खेचल्यासारखं होईल मोंढ्यामध्ये. आलं लक्षात? तो वरती जाईल मोंढ्याच्या वरती जाईल. तेवढं काळजी घ्यायची. बाकी सर्वांनी खूप छान ब्लाऊज शिवले. कटिंग पण व्यवस्थित केली. हा अप्पर चेस्ट लाईनच्या अप्पर चेस्ट लाईन नाही म्हणता येणार. जर समजा तुमची उंची ब्लाऊजची 15 इंच आहे बरोबर 14 इंच आहे आणि छातीचा अपेक्स पॉईंट तुमचा खाली असेल तर अर्धा इंच वर खाली होणारच. मग आता असं आपण माप कसं करू धरलं की आपण अप्पर अपेक्स पॉईंट पासून वरती 2.5-3 इंच घेतलेले प्रत्येकाची छाती तिथेच असं नाहीये. आता मी हो सांगतो. मी आता जो ब्लाऊज शिवतोय समजा एक नवरीचा ब्लाऊज आहे ती मुलीची उंची 13.5-14 इंच. पण प्रॉब्लेम काय आहे का तिची छाती फार अशी वरच्या साईडला म्हणजे 8 इंचावर तिचा अपेक्स पॉईंट. तसं रेग्युलर 13 इंचाला 9.5 असतो ना पण तिचा 8 इंचावरची. मग ती छाती कशी आहे माप छोटे पण एकदम वरच्या बाजूला येते ना असं वरती. मग त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम येतो थोडासा. तिथे आपल्याला प्रॉब्लेम पण म्हणता येणार नाही आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. बाकी एकदम परफेक्ट आहे. सर्वांना सांगतोय आता आपण पहिल्या बॅच मध्ये नाहीये. तुम्हाला आता बिंदास कटिंग करायची. तुम्हाला सगळे माप बरोबर आहे. तुम्हाला ट्राय करायचे की एक ब्लाऊज आणि त्याच्यात जर काही चुका वाटल्या तर त्याच्यात सुधारणा करायची बरोबर. डायरेक्ट तुम्ही कटिंग करा. आता तुम्हाला येतंय असं काही नाही की मग पहिलेच वेळ मग घाबर भीती वाटते. काही होणार नाही. सगळ्यांच्या कटिंग बरोबर आहे. मोंढा पण कळालाय. ब्लाऊज मध्ये आपल्याला प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह करायचे. आपण फक्त शिकतोय. शिकून झाल्यानंतर आपल्याला मेन गोष्ट आहे की आपल्याच कामात आपल्याला सुधारणा करावं प्रॅक्टिकल गेल्यानंतर. या गोष्टीमुळे तर तुम्ही एक ब्लाऊज त्याच्यातच विचार करत बसू नका. आता आपला ऍडव्हान्स मध्ये एवढा विचार जर केला तर मग प्रॅक्टिकल लवकर होणार नाही तुमच्याकडनं. आता आपण एक ब्लाऊज तुम्हाला बोललो होतो की आपण कॅनव्हास लावून घेणार आहे बरोबर. तर आता मी ह्या ब्लाऊजला बॉडी कॅनव्हास लावतो. कुठलं? बॉडी कॅनव्हास. त्याचा काय इफेक्ट येतोय त्याची फिनिशिंग कशी ते तुम्हाला सर्वांना कळेल. प्लस त्याला पायपिंग लावतो. हा हे बघा तुमच्याकडे कॅनव्हास नसेल तर हरकत नाही. तुम्हाला बघायचं होतं हे सेपरेट नाही. आपल्या कुठल्याही ब्लाऊजला ती शिवू शकतो. आलं तुम्ही ठरवलं तुम्ही ती कटोरीला पण लावू शकता. ते लावायचं कसं कशा पद्धतीने शिवायचं ते महत्वाचं.